जेव्हाही मी बाहेरून चिकन टिक्का मागवते ना, माहीत नाही का पण तो मला खूप खारट लागतो. मला त्याचा टेस्ट अजिबात आवडत नाही. त्याच्यापेक्षा आहे ना, मी त्याच पैशांमध्ये खूप जास्त क्वांटिटीमध्ये घरीच चिकन टिक्का बनवला. तर त्यासाठी आपण ना सगळ्यात अगोदर ना चिकन टिक्काचे जे पीस असतात ना ते मागवून घ्यायचे. त्याच्यानंतर ना त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं 4-5 पाण्याने व त्याला छोटे छोटे कापून घ्यायचे. त्याच्यानंतर ना एक अद्रकचा तुकडा घ्यायचा, थोडे लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या, त्याच्यानंतर ना कोथिंबीर घ्यायची, त्यात थोडी चटणी टाकायची, थोडा गरम मसाला टाकायचा, त्याच्यानंतर चिमूटभर हळद टाकायची व त्याचं आहे ना पेस्ट तयार करून घ्यायचं. हे पेस्ट आहे ना आपण कुटूनच काढायचं आहे, कारण ना याच्या मिक्सरच्या भांड्यात अजिबात नका काढू. त्याच्यानंतर ना हे जे पेस्ट आहे ना कुटून झालं ना, तर आपले चिकनमध्ये टाकून ना त्याला छान मसळून ना मिक्स करून घ्यायचं, सगळं चिकनला लावून घ्यायचं, हाताने छान प्रकारे मसळायचं. हे छान प्रकारे मसळून झाल्यानंतर व मिक्स झाल्यानंतर मीठ आहे ना ते थोडंच टाकायचं, कारण जो चिकन टिक्का मसाला असतो ना त्यात पण मीठ असतं, म्हणजे ते खारट असतं. त्याच्यानंतर आहे ना आपण थोडी दही टाकायची, दही थोडीच टाकायची कारण त्याला ना नंतर पाणी सुटतं. त्याच्यानंतर लिंबूचा थोडाच रस टाकायचा, कारण ते खट्ट खट्ट लागतं म्हणून. त्याच्यानंतर तुमच्याकडे जोही चिकन टिक्का मसाला असेल ना तो तुम्ही घ्या व ते एका वाटीत काढा. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ना त्याचा पेस्ट तयार करून घ्या. छान पेस्ट हे जास्त पातळ पण करू नका. आपलं पेस्ट तयार करून झालं आहे. त्याच्यानंतर आहे ना आपण चिकन याच्यामध्ये टाकून देऊयात. ते चिकनमध्ये टाकलं गेल्यानंतर छान मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर ना त्याला थोड्या वेळानंतर ना पाणी सुटतं. मग त्याच्यात ना आपण कॉर्नफ्लॉवर टाकायचं, जेणेकरून ते कोरडं पण होतं व आपले जे चिकन लेग म्हणजे पीस आहेत ना ते ना असे छान क्रिस्पी पण होतात. म्हणून आहे ना एवढंच कॉर्नफ्लॉवर टाकायचं, जेणेकरून आहे ना जे आपलं पातळ होतं ना त्याचं पाणी ते मस्तपैकी सगळं कोरडं होऊन जायला पाहिजे. तर मी हे अर्धा तासासाठी रेस्टला ठेवलं होतं. तुमच्याकडे अर्धा तास नसेल ना तुम्ही 15-20 मिनटं ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर तेल गरम करायला ठेवलं होतं मी व त्याला तेल गरम करून झालं ना परत एकदा मी ते सगळे पीसेस ना छान मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर एक एक पीस तळून घ्यायचे आपण. एक एक पीस छान प्रकारे ना कढईमध्ये टाका व त्याला आहे ना क्रिस्पी होईस्तोवर कुरकुरीत होईस्तोवर तळा. बारीक गॅसवरच तळा, जेणेकरून ते जळायला नको. 3 या 4 मिनिटानंतर ते छान क्रिस्पी होतात. बघू शकता त्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे ते कुरकुरीत झालेले आहेत व त्याला काढून घ्यायचं. अशा प्रकारे ना सगळे पीस ना तळून घ्यायचे. 2 या 3 मिनटं पर्यंत ना छान क्रिस्पी होईस्तोवर तळा. तर रेडी ही आपली खूप कुरकुरीत अशी रेसिपी. नक्की ट्राय करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.